जसं मी 2 स्वामींमधला फरक सांगू शकते तसा तो मुलगा 2 स्वामींमधला फरक सांगतो. त्या ह्याच्यात एक अमृता शेंडे म्हणून आहे, तिचंही लग्नाचा, तिचं 34-35 वय असेल, तिचं लग्न ठरतच नव्हतं. सगळीकडे पुण्यात खिचडी जाऊन आली होती, तशी ती माझ्याकडे आली. तर ती म्हणली माझ्या मुलीला घेऊन येते. ती घरी गेली, तिला सांगत होती की अगं अशा अशा त्या आहेत, आपण जाऊ, मला बरं वाटलं. तर ती म्हणली आई आपण इतक्या लोकांकडे गेलोय, इतक्या लोकांनी, म्हणजे त्यांना कोणीतरी 1 लाख रुपये घेऊन तेलाचा अभिषेक वगैरे असे लाखो रुपये त्यांनी घालवले होते, तरी म्हणली माझं लग्न नाही झालं, तर मी नाही येणार कुठे. असं ती म्हणे ही आणखीन एक बाई असेल की जी आपल्याकडनं असेच पैसे उकळेल. असं ती बोलता बोलता तिच्या मोबाईलवर स्वामींचं चित्र आलं, अचानक आलं. तर ती म्हणली तो मी असा चांगला संकेत घेतला. ती आली माझ्याकडे, मग माझ्याशी बोलून तिला बरं वाटलं. मी तिला उपाय काय दिला की बेसनाचा लाडू कर आणि घरात स्वामींना नैवेद्य दाखवून स्वामींच्या मठात 1 लाडू घेऊन सगळ्यांना वाट. तर बेसनाचा लाडू तिने केला. त्याच्यानंतर तिला जो नवरा पाहिजे, जो मुलगा तिला 1 वर्षापूर्वी भेटला होता काय असेल, त्या मुलाचा ईमेल आला. अच्छा. तिचं लग्न झालं त्या मुलाशी. त्याच्यानंतर तिला मुलगा झाला. तिला मी तेव्हा सांगितलं होतं लग्नाच्या आधी तुला मुलगा होईल. ती म्हणली की इतक्या उशिरा लग्न झालं तर काय होईल, सगळं चांगलं होईल ना. म्हटलं तुला मुलगा होईल आणि त्याच्या डाव्या हातावर जन्मखून असेल. अच्छा. आणि तिने मुलगा झाल्यावर, हे मी पण विसरून गेले होते, तिने परवा मला परत आठवण केली. आणि मुलगा झाल्यावर तिने पहिलं काय बघितलं तर त्याच्या हातावर जन्मखून आहे का. त्या मुलाचं नाव सुद्धा आम्ही दोघींनी डिस्कस करून ठेवलेले. आणि तो मुलगा, जसं मी 2 स्वामींमधला फरक सांगू शकते तसा तो मुलगा 2 स्वामींमधला फरक सांगतो.